नमस्कार, आपण पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल। नांदेड जिल्ह्यातील हदगावमधून ओबीसी आरक्षणा उपोषणास पाठिंबा। तहसील कार्यालयासमोरच केली घोषणाबाजी। वडीगोद्री ता अंबड जिल्हा येथे लक्ष्मण हक्के व नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या उपोषणास हदगाव तालुक्यातील ओबीसी बांधवांनी पाठिंबा देत असल्याबाबत 22 जून रोजी परत एकदा निवेदन दिले असून ओबीसी आरक्षणा संदर्भात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हक्के व नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे गत 9 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। त्यांची प्रकृती खालवत आहे। शासनाने त्वरित त्यांच्या उपोषणाच व मागण्याची तात्काळ दखल घेऊन न्याय देण्यात यावा। त्यांच्या उपोषणाला आम्ही सर्व हदगाव तालुक्यातील ओबीसी बांधव पाठिंबा देत असून त्यांच्या जीविताचे बरे वाईट झाल्यास सर्वस्व जबाबदारी ही शासनाची असेल। त्वरित त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास हदगाव येथे आम्ही ओबीसी बांधव हक्के व वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आपल्या कार्यालयासमोर नाईलाजाने उपोषण करावे लागेल, याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले। त्यावेळी गणेश हरिभाऊ जारंडेस स्वाक्षरी करणारे ओबीसी बांधव उपस्थित होते। अनेक ओबीसी पत्रकार बांधवाची उपस्थिती होती। त्यामध्ये तातेराव पाटील, लोणे, ओमप्रकाश येवले, माळुंदे, अनंतवार, पत्रकार गिरी, पत्रकार सुकापुरेसह माननीय नगरसेवक प्रतिनिधी श्रीनिवास हुलकाने, उमेश कुमार पाटील थोटे, नायगावकर, बालाजी घालाप्पा सह अनेक नागरिक उपस्थित होते। राजहिरा न्यूज चॅनल, हदगाव, प्रतिनिधी दादाराव खंदारे, हदगाव। न्यायमार्गाचं तुम्ही जे हे जिंकून घेत असाल प्रशासकीय नियमानुसार, तुम्ही जे काही माहिती मागितली तर ते तुम्हाला न्याय मिळून जाईल। कुणबी मराठा समाजाला न्याय मिळेल आणि ओबीसी समाजाला न्याय मिळेल, याची मी ग्वाही देतो 100%। याच्यानंतर आता तुम्ही कुठे कुठे निवेदन देणार आहात ओबीसी मार्फत? आता ओबीसी मार्फत सध्या तर मला अद्याप कुठे निमंत्रण आलेलं नाही, परंतु नांदेड येथे कलेक्टर साहेबांकडे सुद्धा निवेदन द्यायचं असं आज कार्यकर्ते होऊ लागले होते। जर ते मला नांदेड इथं बोलत असेल तर मी त्यांना ओबीसीच्या समर्थनात तिथे सुद्धा उपस्थित राहणार आहे। भोकरला मी काय जाऊ शकणार नाही, भोकरला चला म्हणून म्हणाले होते, परंतु माझं नायगाव विधानसभा मतदारसंघात मला तिथेही देखील फॉर्म भरायचा आहे। त्यामुळे मी आता इथून लगेच नायगाव मतदारसंघात ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यासाठी जाणार, तिथं माझे कार्यकर्ते वाट पाहत आहेत। आता लगेच मी निघणार आहे।